आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष झाला। आता पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला तर हे कालचक्रच। फडणवीसांची शरद पवारांवर खोचक टीका। मतभेद संपवता येतात, मनभेद संपवता येत नाहीत। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। अपमान विसरता येतो, विश्वासघात विसरता येत नाही। पुन्हा ठाकरेंसोबत जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दिल्लीमधील नेते जाळ टाकतायत, पण आम्ही मवियातच। TV9 मराठीच्या लोकसभेच्या महासंग्राम कार्यक्रमात संजय राऊतांचा दावा। राऊतांना अजून शुद्ध आलेली नाही। दिल्लीमध्ये माझी अजून तरी पत जाळ टाकण्यासाठी मला तरी अजून कोणी विचारलेलं नाही। संजय राऊतांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं ठाकरेंच्या मनामध्ये होतं। संजय राऊतांनीच हे मला सांगितलं होतं। सुनील तटकरेंचं विधान। सुनील तटकरेंना खोटं बोलण्याचा नाद। शिवसेनेनं सोबत यावं असा ठाकरेंना मोदींचा कल दिसला। तटकरेंच्या दाव्यावर राऊतांचं उत्तर। अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपसोबत कधीही चर्चा झाली नाही। 2019ला दादा उपमुख्यमंत्री नसते तर मविया सरकार 8 दिवसही टिकलं नसतं। सुनील तटकरेंचं वक्तव्य। भाजपसोबत सरकारमध्ये जाण्यासाठी पत्रावर आमदारांच्या सह्यांचे पत्र। पत्रामध्ये भाजपसोबत जाण्यासंदर्भात स्पष्ट उल्लेख होता। सुनील तटकरेंचा दावा। अजितदादा राजभवनावर गेल्याची कल्पना नव्हती। अजितदादांनी कशासाठी सह्या घेतल्या हे अनेकांना माहितीही नव्हतं। तटकरेंच्या दाव्याला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। सत्ता आल्यास इंडियाकडे उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे नेतृत्वासाठी पर्याय। कुणाच्या किती जागा यावर नेतृत्व कोण करेल ठरणार नाही। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपकडे जाणं शक्य नाही। ठरवून जात असाल तर मी येणार नाही। पवारांनी प्रत्येक वेळी सांगितलं होतं। जयंत पाटलांची माहिती। राज ठाकरे आणि भाजपचे विचार जुळतायत असं असलं तरीही अजूनही युती झालेली नाही। महायुती मनसेच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांचं वक्तव्य। 5 आणि 6 तारखेला मवियाची बैठक। प्रकाश आंबेडकर बैठकीला असणार। वंचित सोबत राहावी ही आमचीही इच्छा। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। जो जिंकू शकेल त्याला ती जागा हे आमचं सूत्र। इंडिया आघाडी 290 जागा जिंकणार तर भाजप 220च्याही वर जाणार नाही। संजय राऊतांची टीका। अंगावर येईल त्याला शिंगावर कसं घ्यायचं मला माहिती। काम न करता मॅच फिक्सिंग करणाऱ्यांना माझा त्रास। पक्षातून गेलेल्यांची आता निवडणुकीमध्ये परीक्षा। नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका। महायुतीमध्ये बारामतीची जागा मिळाल्यास सुनेत्रा पवार उमेदवार असतील। सुनील तटकरेंचं मोठं विधान। तर सुनेत्रा पवार संसदेमध्ये जातील तेव्हा उत्तम बोलतील। तटकरेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। कुणी धोका दिला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे। मी बदला घेतला नाही। संधीचं सोनं केलं। राष्ट्रवादी फुटीच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। रश्मी शुक्ला आणि संघ या एकाच नाण्याच्या दोन बाजू। रश्मी शुक्ला संघ मुख्यालयामध्ये का गेल्या हे नवीन सांगण्याची गरज नाही। संजय राऊतांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर टीका केली। सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर। तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचा सुप्रिया सुळेंकडून स्टेटस शेअर। छत्रपती संभाजीनगरची लोकसभा कोणी लढवावी हे पक्ष ठरवेल। माझी इच्छा असणं किंवा नसणं याला महत्त्व नाही। पक्षाने आदेश दिला तर लोकसभा नक्की लढवेन। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। एकटे लढलो तर 6 किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकू। मवियाच्या जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान। स्वबळावर 48 जागा लढण्याची आमची तयारी। प्रकाश आंबेडकरांचा स्वबळाचा नारा। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात। शरद पवारांनी शिरूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। अजित पवारांकडून शिरूर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची। पुण्याच्या भोरमध्ये सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव धोकटेंची भेट घेतली। सुनेत्रा पवारांकडून अनंतराव धोकटेंच्या तब्येतीची विचारपूस। मात्र दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। सातारा, कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही। सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची मागणी। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधिमंडळामध्ये घोषणा। शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्ती वेतन मिळणार। शिंदेंची माहिती। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदेगडाच्या आमदारांमध्ये राडा। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडले। दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की। विधिमंडळामधील भुसे आणि थोरवेंच्या वादावर शिंदेंची नाराजी। मुख्यमंत्री शिंदेंनी भुसे आणि थोरवेंना दिली समज। एकाच गँगमध्ये असलेले दोघे जण एकमेकांसमोर येऊन भिडले। काही दिवसांनी आता बंदुकाही येतील। महेंद्र थोरवे दादा भुसेंमधील राड्यावर अंबादास दानवेंची टीका। महेंद्र थोरवे आणि माझ्यामध्ये कोणताही वाद झालेला नाही। विरोधकांना सीसीटीव्ही दाखवा, माझी काहीच हरकत नाही। दादा भुसेंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाई समजावून सांगत होते की काही झालंच नाही, पण फायटिंग झाली आहे निश्चित। कॉलर पकडून बाचाबाची, धक्काबुक्की चुकीची। महेंद्र थोरवे दादा भुसेंच्या वादावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। विश्वजित थांब, तुझा मुहूर्त लवकरच लावतो। विधिमंडळाबाहेर मागे धावत येणाऱ्या विश्वजित कदमांवर फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य।
सांगलीतील कवठे महांकाळ तालुक्यामधल्या पाणी टंचाईवरून रोहित पाटील आक्रमक. हजारो शेतकऱ्यांसह पाटबंधारे कार्यालयाला घेराव घालत ठिय्या. बुलढाण्याच्या मोताळ्यामधील 6 नगरसेवकांची शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये घरवापसी. आमदार गायकवाडांनी विकासाचं गाजर दाखवून दिशाभूल केल्याचा नगरसेवकांचा आरोप. सकल मातंग समाजासाठी सरकारकडून आरटीची घोषणा. मातंग समाज दिलेला शब्द पाळत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये 2 नव्या पादचारी पुलांचं लोकार्पण. खासदार राजन विचारेंच्या पुढाकारानं पुलाचं काम. लोकार्पणाला मध्य रेल्वेचे अधिकारीही उपस्थित. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी भेट दिली. प्रकल्पाची अंमलबजावणी गतिमान आणि वेळेमध्ये करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. धुळे शहरातील सार्वजनिक रस्ता खुला करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं टाळ वाजवत आंदोलन. महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात शिवरायांच्या आरमाराची प्रतिकृतीचं प्रदर्शन. नागरिकांची मोठी गर्दी. अंबरनाथमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारली. मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबईच्या झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये केवळ आवश्यक तेवढ्याच झोपड्या तोडण्यात येणार. अधिक झोपड्या तोडल्यास संबंधित झोपडपट्टी धारकांवर कारवाई होणार. जळगाव जिल्हा परिषदेसमोर जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदारांचं धरणं आंदोलन. कामांचं बिल त्वरित अदा करा या मागणीसह विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पालकमंत्री विखे पाटलांना घरचा आहेर. भाजपच्या विवेक कोल्हेंचा शिर्डीमध्ये मोर्चा. गावांना निधी वाटपावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेकडून महिलांसाठी जिल्हास्तरीय सरस महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन. तर खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा संपन्न. पुण्यामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं आक्रमक आंदोलन. पश्चिम बंगालमधील संदेशखालीमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपा आक्रमक. अकोल्यामध्ये भाजपा महिला आघाडीकडून ममता बॅनर्जींच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन. पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचाराविरोधात महिला आघाडी आक्रमक. नाशिकमध्ये संदेशखाली अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा महिला आघाडीचं आंदोलन. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची आंदोलक महिलांची मागणी. भंडारा जिल्हा परिषदेवर ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन. बीएड डीएड धारकांच्या विविध समस्या घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षांना घेराव. नंदुरबारमध्ये पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेपासून अनेक महिला लाभार्थी वंचित. 15 दिवसांच्या आत योजनेचा लाभ न मिळाल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा. नाशिक शहरामध्ये अनेक भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार. नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. पिंपरी चिंचवडकरांची जलवाहिनी असलेल्या पवना नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ. पवना नदी देशामधील सर्वाधिक प्रदूषित नदी ठरली. नदीची गुणवत्ता खालावत असल्यानं तातडीनं उपाययोजना करण्याच्या महापालिकेला सूचना. अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्वारी आणि मकाचं पीक कमी झाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा दर केवळ 150 ते 800 रुपयेपर्यंत. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. नंदुरबार शहरामध्ये भेसळयुक्त दूध विकणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाकडून 149 भेसळयुक्त दूध नष्ट. धुळे जिल्ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं गहू काढणीला सुरुवात झाली आहे. गहू काढणीसाठी आलेल्या शेतमजुरांना 200 रुपयांचा रोज. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभराच्या पिकाची आवक सुरू. सफेद हरभऱ्याला यंदा 9,000चा भाव. अजून चांगला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबई महानगरपालिकेमध्ये लवकरच सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार. भरती प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याची अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेंची माहिती. पुणे शहरामध्ये 1,746 तब्बल 5,182 कोटींची थकबाकी. तर रिलायन्स समूहाकडे सर्वाधिक 650 कोटींची थकबाकी. महापालिकेची माहिती. ठाणे हाऊसिंग अदालतीमध्ये तक्रारदारांना दिलासा. प्रलंबित 120 तक्रारींपैकी 110 तक्रारींवर निर्णय. मुंबईमध्ये थंडी गायब. मागील 2 दिवसांपासून उकाड्याची जाणीव. पारा सरासरीपेक्षा 4 अंशाने अधिक. पुढील 24 तासामध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज. मुंबईत फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक 11,836 घरांची विक्री. मुद्रांक शुल्क महसुलीच्या रूपानं शासनाला 869 कोटींचा महसूल.